नमस्कार, मी आनंद पिंपळकर. सर्वात प्रथम म्हणजे आता जो हा व्हिडिओ बनवतोय हा मी स्वतः लिहिलेला नाही आहे. हा व्हॉट्सअप फॉरवर्ड आलेला आहे आणि ज्या कोणी लेखकांनी लिहिलं असेल त्यानं माझ्या मनातलंच लिहिलं आहे, म्हणून त्याचे मी आभार मानतो आणि हा व्हिडिओ सादर करतो की मुलांची खरंच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत. आपण पाहतो की हल्ली लग्न चांगले मुलगा मुलगी असूनही होत नाहीत. का? कारणं असंख्य आहेत. जसं की कमी शिक्षण आहे, नको. पगार कमी आहे, नको. खेड्यात राहतो, नको. शेती नाही, नको. स्वतःचे घर नाही, नको. घरात सासू सासरे आहेत, अरे बापरे, मग नको. शेती करतो, अजिबात नको. धंदा करतो, काय सांगावं, खड्ड्यात जाईल, नको. शहरापासून फार लांब राहतो, नको. माझं आयुष्य या शहरात गेलंय, त्या शहरात मी कसं ॲडजस्ट करेन. रंगाने काळा आहे, अरे बापरे, नको. विरळ केस आहेत, नको. टक्कल आहे, नको. बुटका आहे म्हणून नको. फार उंच आहे म्हणून नको. जाड आहे म्हणून नको. तगडा आहे म्हणून नको. चष्मा आहे म्हणून नको. वयात जास्त आहे म्हणून नको. आता तो ज्या एरियात राहतो तो एरिया बरोबर नाही म्हणून नको. आता पुढे काय, तर मंगळ आहे म्हणून नको. त्याच्या पुढचं कारण एक नाडी आहे म्हणून नको. नक्षत्राचा दोषच आहे, मैत्री दोषच आहे, राक्षसगण मनुष्यगण दोषच आहे, मग नको. आता ह्या असंख्य कारणाने जर तुम्ही लग्नाला नकार देत राहिलात तर मग लग्न करणार कधी? संसार कोणाबरोबर करणार? तुम्ही मायबाप होणार कधी? तुमच्या जीवनात नातवंड येणार कधी? तुम्ही सासू सासरे आजी आजोबा होणार तरी कधी? बरं, एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती गुणवैशिष्ट्ये असतात हे आईवडील सांगू शकतील का? अनेक मुलींना स्वयंपाक येत नाही, चहाही करता येत नाही, संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची माहीत नसतं. मान्य आहे, मुली हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयांची आणि त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार. मग त्या अपेक्षा पूर्ण नाही होत म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि या सगळ्या कारणामध्ये मुलीचं वय मात्र वाढत राहणार. या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या निर्व्यसनी मुलांचं, ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या, काही त्यांच्या नातेवाईकांच्या वेल सेटलच्या व्याख्येमध्ये ते बसत नाहीत, त्यामुळे ही स्थळं मागं पडतात. शेतकऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत तर फारच प्रॉब्लेम. शेतकरी असणाऱ्या मुलाला मुली मिळतच नाहीत. मुलाच्या लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीचं त्याच्यासोबत लग्न करून देणं गरजेचं आहे. कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तो भविष्यात राहणार नाही. त्याचं कर्तृत्व बघा, त्याचे होतकरूपणा बघा. त्याचं कर्तृत्व आणि होतकरूपणा असेल तर निश्चितच त्याचा पगार वाढणार आहे, तो काही शांत बसणार नाही. जशी मुलीची स्वप्न असतात तशी मुलाची देखील स्वप्न असतात. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगारही चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा गैरसमज आहे बरं का, लक्षात ठेवा. कित्येक करोडपतींकडे नांदणाऱ्या मुलींनी देखील तक्रारी नोंदवल्या, त्यांच्यावर केसेस चालू आहेत सासरकडच्या लोकांवर. भरपूर पैसा असला म्हणजे मुलगी सुखी असते असं अजिबात नाही. भविष्यात काय होणार आहे हे शक्यतो आपल्याला अंदाज येत नाही. एखादा पोरगा चांगल्या नोकरीला असेल तर तो नोकरीवरनं खाली येऊ शकतो, रंकाचा राजा राजाचा रंक होऊ शकतो. खरं तर हल्ली लग्न म्हणजे मुला मुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी खरं तर स्टेटस सिम्बॉलचा विषय झालाय. माझा जावई डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, MBA आहे, MCA आहे हे सांगण्यात आणि एवढं लाखाचं पॅकेज आहे, तेवढं लाखाचं पॅकेज आहे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतोय. आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा आणि मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो. पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकीच्या मुलांनी करायचं काय? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायची त्यावेळेस मुलं मुली एकमेकांना पाहायचे देखील नाही, लग्न लावून दिली जायची. म्हणून काय घटस्फोट व्हायचे का? तेव्हा ॲडजस्टमेंट केले जायचेच ना. उलटं घटस्फोटाचं प्रमाण तेव्हा कमी होतं. पण जेव्हापासून लग्नामध्ये माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला महत्त्व आलंय तेव्हापासून
घटस्फोटांचं प्रमाणही वाढलंय, हे सत्य विसरून चालणार नाही. विवाहामध्ये भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची आणि समजूतदारपणाची जास्त गरज असते. आईवडिलांनी आपल्या मुलामुलीचा सुखाचा विचार जरूर करावा, पण तो करत असताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचा आणि निघून झालेल्या वेळाचंही भान आईवडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं. कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा ह्या कधीच न संपणाऱ्या असतात. ज्योतिषशास्त्रीय प्रॅक्टिस करताना मुलांची लग्न कधी होईल हे विचारायला ज्यावेळेस 35, 38, 40 वर्षांचे लोक येतात, तेव्हा मला हसू वाटतं आणि मला आश्चर्य वाटतं की जर 35-40व्या वर्षी जर तुम्ही लग्न करणार तर तुम्हाला मुलंबाळं कधी होणार, ती मोठी कधी होणार आणि त्या मुलाबाळांचा आनंद तुम्ही कधी आणि कसा घेणार. लक्षात घ्या, आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही. त्यामुळे आताचा क्षण आनंदामध्ये काढून संसाराला सुखी सुरुवात करा. प्रत्येकाला 100% मनाप्रमाणे मिळतंच असं नसतं. त्यामुळे जे मिळेल त्याच्यामध्ये आनंद माना. तुमच्या मुलीच्या किंवा जावयाच्या पायात लक्ष्मी असेल तर निश्चित प्रगती होणार. बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की सासरा म्हणतो की मुलाचं स्वतःचं घर नाही. मुलाचं वय किती, तर 28 ते 30च्या रेंजमध्ये. अहो काका, तुमचं जेव्हा लग्न झालं आणि तुम्ही जेव्हा 28 ते 30 वर्षाचे होता तेव्हा तुमचं स्वतःचं घर झालं का हो? अर्थातच त्यांचं घर 50व्या वर्षी झालं. त्याच पद्धतीने त्यांना असं वाटतं की 25 ते 30च्या रेंजच्या मुलाची एवढी प्रगती असावी की बास रे बास, त्यानं मुलीला मर्सिडीजमध्येच फिरवावं. तर लक्षात घ्या, थोड्याशा अपेक्षा कमी करा. मी मुलीच्या वडिलांना दोष देतो अशातला भाग नाही. बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की मुलांची लग्न करायची आहेत, पण ज्यावेळेस फोन केला जातो की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा लग्नाचा आहे का, त्यावेळेस समोरच्या व्यक्तींकडनं रिस्पॉन्सच दिला जात नाही. फोन उचलले जात नाही. उचललं तर बोललं जात नाही. बोललं तर भेट घेतली जात नाही. अगदी कांदा पोहे आता तर तो विषय मागच राहिलाय. मुलगी म्हणते मी आधी भेटते, पाहते, मला आवडला तर विचार करते. बऱ्याचदा असंही पाहण्यात आले की मुलगी म्हणते की मी त्याच्याबरोबर वर्षभर राहीन, काय म्हणतात ते, लिव्ह रिलेशनशिप, आणि मला वाटलं तर पुढे कंटिन्यू करेन. नाही चालत असं. तेव्हा काळजी घ्या. आता तर नवीन एक ट्रेंड वेगळा चालला आहे की मुलींची लग्न करतायत आणि मुलांची लग्न करतायत. ठीक आहे, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे आणि कायदा सुद्धा त्याला जर मान्यता देतोय, तर माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. परंतु अपेक्षांचं ओझं मात्र कमी करा, म्हणजे लवकरच आपल्या मुलाबाळांची लग्न ठरतील. हा लेख मी लिहिलेला नाही, ज्यांनी कोणी लिहिला आहे हा मला व्हॉट्सअपवर आला होता. त्या अज्ञात लेखकाच्या आभारासह मी सादर करत आहे. धन्यवाद.